माझं नाव सोनू राजेश वरेकर आहे. मला न्याय पाहिजे. मी सर्व ठिकाणी गेली सर, पण मला न्याय नाही भेटला. माझ्या नवऱ्याला आता 25 दिवस झाले. आता 25 तारीख आहे तर 1 महिना होऊन जाईल. मी कपिलनगर थान्यात गेली, सीपी कडे गेली, मंत्रीकडे लेटर सोडलं, कोणी ना ऍक्शन नाही घेत आहे. आणि जे मुख्य आरोपी आहेत ते घुमत आहे, इकडे तिकडे फिरत आहे. त्यांनी काही कारवाई नाही करत आहे. ते बजरंग दलवाल्यांच्या सपोर्ट मध्ये आहे, त्यांच्या छत्रछायामध्ये आहेत हे लोक. मला फक्त नाही, मला माझे नवरे गाडी चालवते, घे 4 व्हीलर. ते गेलते मित्रासोबत कुठे पिकनिकले. येता येता हे मॅक्सी राहते ना, त्यांचं असं मोडलं तिनं घरी यासाठी. त्यांना धक्का लागला फक्त. तर ते मॅक्सीवाली निघाली बाई आणि ते बोलली धक्का लागला तर मी भरपाई देतो म्हणे. तर तिनं काय केला, वादविवाद करायला लागली. तर तिनं आपल्या पोराले बोलवलं फोन लावून, का इथं ये, मॅक्सीला धक्का लागला म्हणून. तर त्याचा पोरानं काय केलं, ज्या लोकांना माझ्या मिस्टरले मारलं हे लोक आले आणि माझ्या मिस्टरले मारून टाकलं, फक्त ते मॅक्सीच्या टक्करसाठी. आणि काय विवाद नाही होता ना, काही माझ्या नवरा काय घेण्या देण्यामध्ये नाही होता. काय नाव तुमचं? हो, माझा नवऱ्याचा राजेश विश्वास वरेकर आहे. कुठची घटना आहे? हे माळा कॉलनीची आहे. तुम्ही पोलिसांना काय तक्रार दिली? मी हेच सांगितलं जे घटना झाली आहे. आरोपीचं नाव सांगितलं होतं तुम्ही? हो सांगितलं. ते लोकांना हनी ठाकूरचं नाव नाही टाकलं आहे. त्यांचे जे आरोपी आहेत त्यांचं नाव दिलं आहे. त्यांचं घरदार सर्व माहित आहे त्यांना, पोलिसवाल्यांना. पण ते लोकांना घरदारचं नावही नाही टाकलं आहे ना. जे मुख्य आरोपी आहेत त्यांचं बी नाव नाही टाकलं आहे. किती आरोपी होते त्या सगळ्या केसमध्ये? सगळं मध्ये आता 5 फरार आहे आणि 1 नाबालिक होता. तर ते त्या लोकांना जबरदस्ती टाकलं आहे त्याच्यात. ही घटना तुमच्या समोर झाली का पूर्ण? हो, मी बी होती तिथं. किती लोक होते जेव्हा मारपीट करत होते तेव्हा? 8-10 लोक होते. 8-10 लोक होते. आता किती आरोपी अटक आहे? आता फक्त 2 आहे आणि 1 तर नाबालिक आहे. ते तर असंच टाकून दिलं आहे ते लोकांना. आणि 5 आरोपी फरार आहे. जे आरोपी तुम्ही नाव सांगितले त्या आरोपीचं नाव टाकलं होतं का त्यांनी? नाही, हनी ठाकूरचं नाव नाही टाकलं आहे त्यांना. आणखी कोणाचं नाव नाही टाकलं? बजरंग दलच्या याने कार्यकर्त्याचा त्यांचा सपोर्ट आहे त्यांना. याच्यासाठी बजरंग दलवाले पुरा फुल सपोर्ट करत आहे आणि त्यांच्या छत्रछायामध्ये ते लोक आहे. ते लोक त्यांच्याकडून मला म्हणत आहे आमचं नाव काढा म्हणून. माझा बी जीवाला धोका आहे. माझ्या करता धरता माझ्या नवराच होता, कोणीच नाही होता. किती लोक आता अटक झाले का? काही लोक? हो, अटक झाले आहे. फक्त 2 लोक झाले आणि 1 नाबालिक आहे. अच्छा. आणि हनी ठाकूर तो भी फरार है, कल्पेश है तो भी फरार है, लक्की है तो भी फरार है, छुटका है तो भी फरार है, अंगत है तो भी फरार है. सर्वांचे नाव तुम्ही टाकले का एफआयआर मध्ये? हो, मी टाकले आहे सर्वांचे नाव. तुम्ही तक्रार दिली, पोलिसांनी घेतली का हे सगळं नाव? मी दिलं आहे. आता घेतलं नाही घेतलं ते एफआयआर मध्ये मालूम नाही आहे. तुम्हाला पोलीस सपोर्ट करताय का कपिलनगर थाण्यात? नाही करत आहे. मी जातो, मी बोलतो तिथं, ते म्हणते हम आपलं काम करत आहे, तुम्ही जा घरी. फक्त हेच म्हणत आहे ते लोक. माझा एफआयआर ची कॉपी दिली आहे का? हो आहे, एफआयआर ची कॉपी माझ्याकडे. ठाण्यामध्ये पोलीसवाले त्यांचं काय नाव आहे? जे जज करत आहे त्यांचं काय नाव आहे? त्यांनी एफआयआर घेतली ते पीआयचं सतीश आडे आहे वाटले. सतीश आडे कारवाई नाही करत आहे. नाही, काहीच नाही करत आहे कारवाई. आतापर्यंत भेटले पाहिजे ते लोक फिरत आहे इकडे तिकडे. मग कायच्या कारवाई करत आहेत हे लोक? तुम्ही तक्रार देताना प्रत्येकाचं नाव सांगितलं होतं? हो, सांगितलं मी ना. इथे यांनी जे इतर नाव लिहिलं आहे त्या इतर मध्ये जे काही आता इतर चार लोकांचं इतर नाव दिलं, ते 4 लोकांना तुम्हाला माहित आहे की कोण होते म्हणून? हो हो, माहित आहे. नाव सांगा परत. म्हणजे आता बघा इथे एफआयआर मध्ये हर्षल, कंबा, लकी, राभा आणि इतर 4. हे इतर 4 कोण आहे? हनी ठाकूर आहे, आणि चुटका आहे, आणि अंगत आहे, आणि लक्की आहे. पोलिसांनी हे नाव घेतले नाही, इतर लिहून टाकलं? हो, इतर लिहून टाकलं पोलिस. म्हटलं होतं का त्यांना की हे लोक? हो हो, म्हटलं होतं मी ना. तरी पण त्यांनी नाव काय नाही लिहिलं नाव. कोण तुम्हाला त्रास देत आहे, म्हणजे कोण प्रेशर करतायत? ते यांच्या तुमचे थ्रू ते लोक म्हणत आहे बा का आमचं नाव नाही टाकायचं, आम्ही नाही होते असं. मले याने प्रेशर टाकत आहे ते लोक. कारण म्हणजे काहीच नाही होते. माझ्या नवरा काही घेण्या देण्यामध्ये नाही होते. ते आपलं काम भलं आणि आपलं घर भलं,
काही याच्यात नाही होते माय. नाही तर पुरे वस्तीमध्ये विचारून घ्या, माझ्या नवरा काही याच्यात नाही होता. त्यांची असं हत्या केलं त्या लोकांना, गर्दन कापून टाकलं. आमच्या घरच्या दुःखाचे तेच होते. आता माझ्या पाठीमागं कोण आहे, माझ्या घरचं कोण करत? मला फक्त न्याय पाहिजे. मी सर्व ठिकाणी गेली, मंत्रीकडे बी लेटर टाकली, मी CB कडे बी गेली, सर्व ठिकाणी गेली मी, पण काही न्याय नाही भेटत आहे मला. ज्यांच्या छत्रछायामध्ये आहे ते बजरंग दलचे लोक आहे. काय नाव आहे त्यांचं? हनी ठाकूर आहे ना, ते बजरंग दलच्या येणे कार्यकर्ता मध्ये आहे. ते त्यांच्या एक आहे, यांचे सागर जयस्वाल आहे. हो, सागर जयस्वाल आहे एक, आणि एक अजून सच्चानी, अंकित सच्चानी आहे की अंकित आहे ना, त्याचं आडनाव तर मला समजत नाही आहे. गिल्लानी. CB कडे गेले होते. हो, गेली मी CB. आश्वासन दिलं मग? ते बी फोन लावला म्हणे काय ऍक्शन आहे काय आहे, बस तो म्हणे हा मी चालू आहे म्हणे एन्क्वायरी म्हणे PI ने असं सांगितलं. पण मला कुठून बी न्याय नाही भेटलं. मी तुमच्याकडे आले, तुम्ही मला न्याय दे का? पोस्टमॉर्टम झालाय का? हो, पोस्टमॉर्टम झालं. रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम? हो, आलाय रिपोर्ट. कशाने मारलाय त्यांना? ते चाकून मारलाय, गर्दनच कापून टाकलं त्यांचा, आणि हात कापून टाकलं. इतकी भयानक मौत दिली. माझा नवरा आता तडपत होता हे मॅक्ससाठी. किती मुलं किती आहेत तुम्हाला? मला 2 आहे. मला न्याय पाहिजे सर, याच्यासाठी इथपर्यंत आली पोलीस मी. घटनास्थळी किती वेळाने आले? याने जसं जे घटना घडली त्याच्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला किती वेळ लागला? 10 मिनिट लागलं. पोलिसांनीच नेलं त्यांना हॉस्पिटलला? नाही, मी स्वतः नेली. पोलीस तिथे आल्यानंतर तुम्ही स्वतः गेलो? नाही, पोलीस याचे होते, मी निघून गेलती घेऊन जाणं त्यांना. मला फक्त न्याय द्या सर. मी सर्व ठिकाणी गेली, सर्वांना हातपाय जोडले, पण त्यांना सपोर्ट आहे मोठे मोठे कार्यकर्त्याकडून. पोलीस बी काही ऍक्शन नाही घेत आहे. तक्रारदार कोण आहे? हा पिंटू सुरेश राजपूत. ते मित्र होते, सोबत होते ते. अच्छा, पोलिसांनी जे रिपोर्ट लिहिली ते तुमच्या अनुसार लिहिली की त्यांनी आपल्या हिशोबाने लिहिली? कोण, पोलीसवाल्यांना का यांना? तक्रार जर तुम्ही केली हो, ते तुमच्या अनुसार झाली आहे की त्यांनी आपल्या मनाने लिहून टाकले की असं झालंय? आता ते तर नाही माहित, पण मी जे सांगितलं होतं ते लिहू लागलं. मला वाचता नाही येत, मी ज्यादा शिकली नाहीये. तुम्ही काय काय सांगितलं होतं त्यांना? का बा असं झालं, हे मॅक्सीच्या वजन झालं, आणि ते आपल्या पोराले बोलवलं, मग त्यांना त्यांच्या मित्राले बोलवलं, आणि मग त्यानं मारलं. हे लोक आहे. हा. 8-10 लोकांनी. सर्वांचे नाव तुम्ही हो, सांगितले? सर्वांचं नाव दाखवलं मी ना, पोलिसांना तुम्ही सर्वांचं नाव सर्वांचं नाव सांगितलं मी ना. सांगितलं. आणि त्यांनी इतर पण टाकून दिले. यांनी तर सांगितलं तेच लिहिलंय. मी आहे, माझ्या वहिनीनं पाहिलं डोळ्यानं मारतानी. आता आरोपी फिरत आहे का वस्ती? हो, 2-3 ठिकाणी दिसले ते. आता तर नाही माहित, पण दिसले ते लोक. ते पोलीस सपोर्ट करत आरोपीला असं म्हणायचं तुम्हाला? हो, पोलीस सपोर्ट करत आहे त्यांना. बघा, बजरंग दलचा हात आहे त्यांच्यावर. मला आता बी न्याय नाही भेटला तर मी संविधान चौक मध्ये माझ्या नवऱ्याला फोटो घेऊन मी बसून जाईन सर. मी मुख्यपर्यंत जाईन, मुख्यमंत्री पर्यंत. मला फक्त न्याय पाहिजे, काहून का माझ्या करता धरता कोणीच नाही होता. माझं घर कसं चाललं, आमच्या पाठीमागं कोणीच नाही आहे. स्वतःचं घर आहे का ते? नाही, भाड्याचं आहे घर आमचं. तुमचे सासू सासरे वगैरे कोणी फक्त सासरा आहे, सासू बी नाहीये, वारले. ते बी म्हातारे आहे. तुमच्यासोबत आहे? नाही, ते गावाला राहते. कोणीच नाही आहे माझ्या पाठीमागे. मी एकटी आहे, आणि माझ्या जीवाला बी भेव. अगर माझ्या जीवाला काही कमी जास्त झाला तर हे लोकांनाच मुख्य आरोपी तुम्ही करता. मी हे बी सांगतो. तुम्हाला धमकी येत आहे का आता? हा, कोणाकोणाकडून. माझ्या नवऱ्याची 14वी होती, त्या दिवशी लहान मुलं रे अवजारानं लटवट घेऊन पाठवलं होतं ते लोकांना 14वीच्या दिवशी. ते बी FIR केलं आम्ही ना कपिल नगरात. ते नारी मंदी आहे. काय काम करायचं? कोण? काय काम? गाडी चालवत होते.
ड्रायव्हर होते.